तिला जर ही नाती इतकीच चिंता देत असेल तर या नात्याला अर्थच काय आहे? कशाला निभावू मी या नात्याला? मी इतकी मेहनत घेतलीये की या दोघांचं लग्न मोडावं म्हणून, पण असं वाटतंय की माझ्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरणार आहे. तुम्ही त्या रोशनीला ना त्या मुंबईवाल्या पोरासोबत ना नाच गाण्यासाठी गुंतवून द्या. आधी पण तर एकदा नाचली होती. हे तुला नक्की माहितीये का? हो मालकीण, मी स्वतःच्या कानाने ऐकलंय. त्या दिवशी रोशनी आणि आकाशला बंद केलं होतं ना खोलीमध्ये, तेव्हाच रोशनी गला फाडून फाडून ओरडत होती की नाचाच्या प्रोग्राम मध्ये नाचलीये. जिलेबी, तू खरंच सांगतेस? खरंच सांगतेस ना? आज तू मला खूप खूप खुश केलंयस. आज माझ्या आयुष्यातला खूप आनंदाचा दिवस आहे जिलेबी. अम्मा, मला माहित होतं तू मोठ्या आनंदाने नाचत असणार. बाहेर दार्जींसमोर तर तुला तुझा आनंद दाखवता नाही आला, पण मला माहितीये तू ना खूप खुश आहेस मनातल्या मनात. खरं म्हणजे तू पण इतक्या वर्षांपासून वाट पाहिलीस आपल्या चांगल्या सुनेची. रोशनी कधी या घरात येईल आणि तू कधी एकदाची सासू होणार, हो ना अम्मा? अम्मा, तू ना वर्ल्ड बेस्ट आहेस, वर्ल्ड बेस्ट. हो पोरा. म्वा. ओहो, रोशनी तर तुला विनाकारण घाबरते. पोरा ती मला घाबरत नाही, माझी इज्जत करते, म्हणून माझ्या प्रत्येक गोष्टीला मान देते. अरे हेच तर संस्कार असतात. पण मला तू एक सांग, आता झोपायची वेळ झाली, तू कपडे का नाही बदललेस? हा, समजले मी. तू रोशनीला भेटायला चाललायस ना? जा जा, आज तुझा हक्कच आहे. जा, तिला पण ही गोड बातमी सांग. हो अम्मा. अच्छा, मग ते मी तुला झुमके दिले होते ना बनवण्यासाठी, ते तयार झाले का? हो. हे बरंय, रोशनी नकली दागिने तोडून टाकते आणि तू त्यांना दुरुस्त करण्याच्या निमित्ताने नवीन करून देतोस. ते पण खरे. पण अम्मा, रोशनीला थोडंच माहितीये की हे झुमके असली आहेत की नकली. तुला जेवढे झुमके द्यायचे तेवढे दे, पण रोशनी माझ्या घराची सून होणार नाही, आणि हे कल्याणीचं वचन आहे. सुरेंदर, आज तू पोरीवर ओढून चांगलं नाही केलंस. अरे आज जे काही झालं त्यात तिची काय चूक होती? मला माहितीये की तुला नेहमीच रोशनीची चिंता वाटत असते, पण जर तू नेहमीच तिच्यापासून असा अलिप्त राहिलास, तिच्यावर ओरडलास, तर कधी विचार केलास की त्या पोरीच्या मनावर काय परिणाम होईल? तिच्या डोक्यावर नेहमीच टांगती तलवार असते की तिच्या एका छोट्याशा चुकीमुळे कदाचित हे लग्न मोडलं तर. आणि आज त्याच टांगत्या तलवारीला घाबरून आज तिने मला एक असा प्रश्न विचारला की त्यामुळे दोन्हीही घरात वादळ येईल. तुला माहितीये, अप्रत्यक्षपणे पण रोशनीने मला आज विचारलंच की हे नातं टिकवायची काय गरज आहे जर माझ्या पापाजींना इतका त्रास होतोय. अरे विधात्याचा खेळ बघ सुरेंदर.
ज्या नात्याला तू सांभाळू पाहतो आहेस, आज तेच नातं प्रश्नांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलंय. आणि ती पोरगी या प्रश्नाचं उत्तर मागतीये की का झालं तिचं आणि नीलचं हे नातं. मला माहितीये की या प्रश्नाचं उत्तर आपल्यापैकी कोणीही देऊ शकणार नाही. सुरेंदर, 13 वर्षांपूर्वी जे झालं तो आपला होऊन गेलेला भूतकाळ आहे. आणि ही गोष्ट परत सांगून आपण आपल्या मुलांचं येणारं भविष्य बिघडवून टाकणार का? हा? आणि ज्यावेळी ही गोष्ट रोशनीला कळेल त्यावेळी होऊ शकतं की रोशनीचा आपल्या पापाजींवरचा विश्वास उडेल. हे बघ सुरेंदर, मला माहितीये तुला रोशनीची खूप काळजी आहे, म्हणून जे 13 वर्षांपूर्वी झालं ते तुला लपवून ठेवायचंय. पण बाळा, कधी कधी एखादी गोष्ट जेव्हा जास्त लपवली जाते ना तेव्हा ती बाहेर येतेच. दीदा, काय पोरी, ये ना. ते दीदा मी जेवण वाढलंय, तुम्ही जेवायला या ना. हो, चल पोरा, जेवून घेऊया. तुझ्या आवडीची भजी बनवली आहेत. कदुकुमारी चुप. मी आहे. चुप 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 चुप. ओरडू नकोस, मीच आहे. आता कोणीतरी पाहिलं अशी उगाच रट लावू नकोस तू परत. मी तुला खूप महत्वाची बातमी सांगायला आलोय. अजून तर काही मी बोललो पण नाही आणि लपायला लागलीस. रोशनी, काय झालं? अच्छा, तू यासाठी नाराज आहेस की मी तुझा फोन नाही उचलला, हो ना? अगं कद्दुकुमारी, जर मी तुझा फोन उचलला असता तर तुझ्या या चेहऱ्याचा आनंद कसा पाहू शकलो असतो. ते आज दारजीने घरी ना एक निर्णय घेतलाय. खूप लवकरच तुझा आणि माझा साखरपुडा होणार आहे. साखरपुडा? रिअली? तू विकल, तू हे भूतासारखी का झालीस? आणि रोशनीचे कपडे का घातलेस तू? बोल. एक्सक्यूज मी, पहिली गोष्ट तर ही आहे की तू माझ्या रूम मध्ये चोरासारखा आलायस, तर आधी प्रश्न विचारायचा हक्क माझा आहे. तू काय बोललास? साखरपुडा खरंच? हो, थांब तू. आणि ही रूम तुझी एकटीची नाहीये, ही रोशनीची रूम आहे. आणि तसंही मला तुझ्याशी नाही तिच्याशी बोलायचंय. पहिले तुम्हाला हे सांग, तू अशी रोशनी का झालीस? मला ना तुझी रोशनी होण्याची काही हौस नाहीये. ते मी हा फेस पॅक लावला होता ना, त्यामुळे माझे कपडे खराब होतात ना, म्हणून मी रोशनीचा ड्रेस घातला. एनिवेज तिचे कपडे खराब झाले तर काय फरक पडतो? तसंही तिचे सगळे कपडे एकसारखेच आहेत. पण ऐक, मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. आता तू मला सांग, साखरपुड्याची तारीख खरंच? ट्विंकल, काय झालं? कशाला ओरडतीयेस? इथे आली तर प्रश्न विचार बसेल, काय करू? काय झालं? आत घुस, आत का? घुस. अगं मी तिला भेटायला आलोय, तुला भेटायला थोडीच आलोय. मी नंतर सांगते तुला, तू आधी अगं आत तू घुस. वेडी झालीस का? काय करतेस? चुप. काय झालं ट्विंकल? मी तुझा ओरडण्याचा आवाज ऐकला. मी ओरडत होते. मी आत्ताच किचन मधून ऐकला. नाही. काय सांगतेस ट्विंकल? मी तर 2 मिनिटांपूर्वी. बेसन, 2 मिनिटांपूर्वी तर मी तुझा आवाज ऐकला किचन मधून. 2 मिनिटापूर्वी? मला आठवतच नाहीये. तू जा ना, तू किचन मध्ये जा, तुझं काम काय करतेस हे? कॉकरोच. आठवलं, इथेच होतं कॉकरोच. रोशनी, माहिती, खूप घाणेरडं होतं ते कॉकरोच. कॉकरोच? कुठे आहे कॉकरोच? पळालो. मी परिस्थिती सांभाळून घेतली. सांभाळलंय म्हणजे? किती प्रश्न विचारते? सांभाळलं म्हणजे मारून टाकलं मी त्याला, मारून टाकलं. तू किचन मध्ये जा ना बरं. असं कसं ट्विंकल? बेसन पडलंय, मी जरा साफ करून टाकते. नाही. बेसनची किचन मध्ये जास्त गरज आहे. तू किचन मध्ये जा ना.
अगं मी ते विसरलेच. मी तर तेल ठेवलंय गॅसवर, हा, जळून हा, जाईल. जा, मी जा. जाते. हा. तुझं डोकं फिरलंय का? काय झालंय तुला? आणि तू जाणून बुजून मला कॉक्रोच बोललीस ना? हो, मी तुला जाणून बुजून कॉक्रोच बोलले, कारण तू कॉक्रोच आहेस आणि तुझं डोकं पण कॉक्रोच सारखं आहे. अच्छा, नेमकं काय म्हणायचंय तुला? सांगायचं हे आहे स्टुपिडचंद, की तू एका मुलीला लग्नाबद्दल सांगायला जाणार आहेस, मॅरेज. आणि ही गोष्ट सांगायची ना एक पद्धत असते. असं आखडून सांगशील ना तर नाही चालणार. माहिती, जेव्हा एखाद्या मुलीला प्रपोज करतात ना, तेव्हा तो दिवस त्या मुलीसाठी सगळ्यात सुंदर दिवस असतो, कायम लक्षात राहण्यासारखा दिवस. तर यु नो, तू तू काहीतरी स्पेशल कर. बलून्स, कॅन्डल्स, केक्स, यु नो, अशा गोष्टींनी तिला खुश करून टाक. तिच्या चेहऱ्यावर गोड हास्य आण. समजलं? तू इंग्लिश मूवीज बघतोस? ट्विंकल, तू इंग्लिश मूवी पाहतेस? हा? हो. ट्विंकल, अरे तशा प्रकारच्या नाही रे, क्यूटशा, रोमॅन्टिक असलेल्या. जरा विचार कर नील, तू आणि रोशनी एकटेच, सगळ्यांपासून दूर, फक्त तुम्ही दोघं आणि तुमचं प्रेम, आणि सोबत कॅन्डलचा मंद प्रकाश. त्या प्रकाशाच्या धुंदीत ऑर्किड्स. ऑर्किड्स काय? नेव्हर माइंड्स, तू ना गुलाब घेऊन जा, ठीक आहे? पण मी तुला जे काही समजवते ते तुला समजते ना? यु नो, या सगळ्या गोष्टी ना त्या अशा टाजन बनून नाही. प्रेम, राज आणि राहुल बनून केल्या जातात. मी नील चौधरी आहे आणि नील चौधरीच ठीक आहे, समजली? मला माहिती तुझं काही नाही होऊ शकत. कसं होणार माझ्या बिचारा बहिणीचं? एक सेकंड, हे बघ, मॅगझिन मध्ये पण हेच लिहिलंय. बेअक्कल. जरा विचार कर नी. जेव्हा हातात हात असेल आणि गोष्टी नजरेने सांगितल्या जातील, तर मग अजून काय काय होऊ शकतं? ट्विंकल, तुझं डोकं खराब झालंय आता. काय झालंय तुला? आणि ऐक, तू ना इंग्लिश पिक्चर पाहणं बंद कर, समजली? नाहीतर पूर्ण वेडी होशील. बेअक्कल कुठली. रोशनीचा साखरपुडा, yes! मी तुला सांगू शकत नाही आकाश की मी किती खुश आहे. उद्या ना हॉस्पिटलला जाऊन आपण सगळे रेकॉर्ड शोधूया. मग 2 दिवसात कर्नालचे ट्रायआउट्स पण संपून जातील. मग एकदाच ना या शहरामधून कायमचं बाहेर निघून जाऊया. फायनली मुंबई, आम्ही येत आहोत. मी हा विचारच केला नव्हता आकाश. मी ना मुंबईला याआधी इतकं मिस कधीच केलं नव्हतं. सगळे बरोबर म्हणतात, जेव्हा एखाद्या गोष्टीपासून लांब जातो ना तेव्हाच त्या गोष्टीची किंमत कळते. पण जाण्या अगोदर ना मला त्या बावळट अज्जूला ना नक्कीच धडा शिकवायचा आहे. तो स्वतःला कोण समजतो? हा, त्याला काय वाटतं की कर्नाल शहराचा बॉस आहे तो? हा, जसं तो सांगेल तसं सगळे वागतील. रेवा, मी तुला सांगितलं होतं ना की अज्जूच्या नादी लागणं बेकार आहे. तो आपल्यासारखा नाही, त्याची विचारसरणी अगदीच वेगळी आहे. इट्स बेटर तू त्याच्यापासून लांब राहा प्लीज. आणि हो, ती महत्वाची गोष्ट, आपण 2 दिवसात नाही जातो. मला आत्ताच माहीत पडलं की कर्नालचे ट्रायआउट्स एका आठवड्यासाठी पोस्टपोन झाले. व्हॉट? या शहरात आपल्याला अजून थांबावं लागेल? अँड व्हॉट डू यू मीन की तुला या गोष्टीची माहिती आताच झाली म्हणून? तू या कॉम्पिटिशनचा मेंटॉर आहेस, राईट? या, कोणताही निर्णय तुला विचारल्याशिवाय होऊ शकत नाही. वेट अ मिनिट, तूच तर त्या ऑर्गनायझर्सना सांगितलं नाहीस ना की कर्नालचे ट्रायआउट्स पोस्टपोन करा म्हणून? व्हॉट? गॉड आकाश, हाऊ कॅन यू डू दॅट? मला तरी सांगायचं होतंस. व्हॉट द हेल रेवा, जर मी सांगतोय मला माहित नाही तर व्हाय डोंट यू बिलीव्ह मी? तुम्हा सगळ्यांचा प्रॉब्लेम काय आहे? काही शहानिशा न करता आरोप लावणं. आधी ती रोशनी, आता तू. रोशनी? तुझ्या आणि माझ्या चर्चेमध्ये दरवेळी ही रोशनी कुठून येते रे? इट्स लेट, आय एम गोइंग टू बेड. गुड नाईट. ओ
गॉड, हे नेमकं चाललंय काय? हॅलो मिस्टर, तू आहेस कोण मला सांगणारा की मी काय घालायचं आणि काय नाही? आणि हे जे तू नेहमी शहाणपणाचं लेक्चर देतोस ना, ते फक्त माझ्यासाठीच का आहे? उद्धट तर तू आहेसच, पण मूर्ख पण आहेस का? तुला काय वाटतं की मी तुझ्यासारख्या कर्णाच्या लुजर्सना सोबत घेऊन फिरेन? जरी तू या जगातला शेवटचा पुरुष असलास ना, तरी मरून जाईन मी, पण तुझ्यासारख्या गुंड मवाली लोकांशी ना काही देणं घेणं ठेवणार नाही. तुला अजिबात भीती वाटत नाही का? भीती भीती वाटण्यासाठी ना काहीतरी असायला हवं. जर तुला हे वाटत असेल की मला घाबरवून तुझी मर्जी तू माझ्यावर थोपू शकत असशील, तर तू चुकीचा विचार करतोय. मी ना आजच्या जमान्यातली मुलगी आहे. तुझ्या या गावढळ आणि मूर्ख आयडिया आहेत ना, त्या तुझ्याजवळच ठेव. ए आज्या, काय झालंय? ए पोरा, मला ना खूप चिंता वाटतेय. ती एक म्हणे ना की एक वाळवी सगळं घर पोखरून टाकते. आई जे सांगायचं ते फिरवून काय सांगते? सरळ सरळ सांग काय झालंय ते. मला तर हेच विचारायचं होतं, त्या मेमचं तू काही केलंस की नाही? ती गोरी मेम उंच हिलच्या सँडल्स घालून तुझ्या भावाला बावळट करून टाकलंय. एक पोरगा बावळट निघाला तर काय झालं? तू तर आहेस ना, तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. पण पोरा, एक गोष्ट लक्षात ठेव, जर ती मेम या घरची सून झाली ना, तर मी या पंख्याला लटकून जीव देईन. हे काय बोलतेस आई? तू शांत हो. मी एकदा सांगितलं ना, मी करतो काहीतरी म्हणजे करणार मी. मला माहितीये की तूच एक माझा. आई जरा सांभाळून. खरंच चुकलं माझं. मला पूर्ण खात्री आहे माझ्या पोरा, तू माझं नाक नाही कापणार. तूच खरा लायक पोरगा आहेस. नाही कतू कुमारी, आता नाही. आता जरा थोडी वाट पाहत राहा. का नाही उचलत आहे? ट्विंकल, नील आला होता ना? नील इथे वेट लागलाय का? ट्विंकल हे बघ, मी नीलला त्याच्या भासाने ओळखते. पण जर तू आला होता तर मला न भेटता कसा काय परत गेला? अगं पण जर आलाच नसेल तर तुला भेटून कसं काय जाईल? तुला मी वेडी दिसते का? ट्विंकल, हे काय आहे? तुला पण माहितीये ना की माझ्या हातून इतकं बेसन पडलं होतं की तुझा पूर्ण चेहरा रंगला असता. आणि जर बेसन लादीवर नाही पडलं तर कोणावर तरी नक्कीच पडलं ना. अगं मी तुला सांगितलं होतं ना मी साफ करून टाकेन, तर मी साफ करून टाकलं. आता मी तुझ्यासारखी झाडणं, पुसणं, भांडी घासणं यात एक्सपर्ट नाही ना, म्हणून थोडं राहिलं. चल यार, चल मार. काय अशी काय बघतेस माझ्याकडे? तुला काय म्हणायचं की नील इथे आला होता, मी त्याला बिछाण्याखाली लपवलं, नंतर तू आलीस, तुझ्या हातात बेसन होतं, तुझ्या हातून बेसन पडलं, थोडं जमिनीवर पडलं आणि थोडं नीलवर पडलं, राईट? तुझ्या मनात हेच चाललंय ना? बोल आता, गप्प कायस? नाही ट्विंकल, ते तर बस असंच. आणि असं बिसं काही नाही. तुला जो विचार करायचा तू कर, मी चाले झोपायला. पण ट्विंकल, सांगून तरी जा कमीत कमी. हैराण करून ठेवलंय. प्रश्न प्रश्न प्रश्न. नको सांगूस, मी नीलला फोन करून विचारेन. फोन कुठे ठेवला मी? ट्विंकल, ट्विंकल, तू माझा फोन पाहिलास? नको सांगूस, मी स्वतः शोधते. जवळच आहे पण सांगत नाहीयेस. नाही कतू कुमारी, आता नाही. आता जरा थोडी वाट पहा. फोन का नाही उचलत आहे?
तू आज किती फोन कर कतो कुमारी, मी तुझा फोन नाही उचलणार. आता तर तुला उद्याच खुश खबर मिळेल, तेही फिल्मी स्टाईल मध्ये. ट्विंकल, तू आहेस खरी बेअक्कल, पण तुझी आयडिया सुचवली आहेस ना, ती कमालीची आहे. आणि प्लीज तुम्ही आता पार्टी बदलू नका. आय नीड यू. आकाश बेटा, नो डीजे प्लीज. तुम्हाला माहितीये की मी तुमचा शब्द टाळू शकत नाही, पण तुम्ही परत तेच का सांगताय? पण आकाश, बस डीजे, मी थकलोय, मी आता झोपतोय. गुड नाईट. काहीही हो, कशाही प्रकारे आकाशला परत बोलवावंच लागेल. डीजेचा फोन सकाळपासून टाळतोय, आता घ्यावाच लागेल. हो. हॅलो, हे डीजे, कशा आहात तुम्ही? आणि इतक्या रात्री तुम्ही कसा काय फोन केलात? आधी तू मला सांग, तू कुठे आहेस? सकाळपासून कॉल करतेय, तू फोन का नाही उचलत? डीजे, तुम्ही मला चांगलंच ओळखता ना. तुमचा मुलगा विसरळू आहे. तो फोन ना हॉस्पिटलमध्ये राहिला होता, म्हणून कॉल घेता नाही आला. यामध्ये काही फाईल्स आहेत ज्यात बाळांसोबत त्यांच्या आईचं नाव आहे. हॉस्पिटल? तू हॉस्पिटलमध्ये काय करत होतास? डीजे, तुम्ही असे प्रश्न का विचारताय? बस बेटा, आता कोणतेच प्रश्न नाही. तू फक्त गपचूप मुंबईला परत ये. डीजे, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही प्लीज मला सांगा, काय झालं? ते आकाश बेटा, मी खरं तर गोष्ट ही आहे की तुझ्या पापांची इच्छा आहे की तू ताबडतोब मुंबईला परत यावंस. त्याचं काय आहे ना, लवकरच त्यांची एक महत्वाची बिझनेस मीटिंग आहे. त्यांची इच्छा आहे की तू त्या मीटिंगला हजर राहावं. अच्छा, म्हणजे डॅडनी तुम्हाला माझ्याशी बोलायला सांगितलंय? नाही डीजे, सॉरी, मी तुमची ही गोष्ट नाही ऐकणार. आणि राहिला प्रश्न मोक्याम्बोचा, जसं आतापर्यंत बिझनेस सांभाळत आले तसंच पुढेही सांभाळतील. आणि प्लीज तुम्ही आता पार्टी बदलू नका. आय नीड यू. आकाश बेटा, नो डीजे प्लीज. तुम्हाला माहितीये मी तुमचा शब्द नाही टाळू शकत, तरी पण तुम्ही परत तेच का सांगताय? पण आकाश, बस डीजे, मी थकलोय, मी आता झोपतोय. गुड नाईट. जे सत्य मी 13 वर्षांपासून लपून ठेवलंय ते बाहेर नाही येऊ शकत. कोणत्याही किमतीवर बाहेर नाही येऊ शकत. पण मी करू तर काय करू? रातभर धूप जाळत बसल्याने त्यांचा खोकला अजून वाढलाय, पण त्या दरवाजाच नाही उघडत साहेब. कविता, कविता. चंद्रप्रकाश भाईंनी तुम्हाला बोलवलंय, माझ्यासोबत चला. ठीक आहे, चला येतो. तुम्ही कोण आहात तुम्ही?